आणि थोड्याच वेळात यशस्वी सलामी देणार आहेत त्या। वाह वाह वाह, क्या बात है, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, त्यांनी सलामी दिलेली आहे। शिवशक्ती महिला पथक आई पडकोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मी आता चाललोय कणकवलीला, कारण कणकवलीला आहे 5 लाखाची दहीहंडी आणि त्या ठिकाणी खूप मोठमोठी मंडळ येणार आहेत आणि खूप धमाल येणार आहेत। आता मी जास्त वेळ न काढता चाललोय कणकवलीला, तर तिकडे गेल्यानंतर आपण अजून कार्यक्रम कशा प्रकारे तो समजून घेऊया आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम आहे तो बघूया। तर या 5 लाखाच्या दहीहंडीचा आनंद घ्या तुम्ही आता। आणि आता आपण जाऊया कणकवली तालुका, कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। आता आपण डायरेक्ट ग्राउंडवर जाऊन भेटूया, गाडी पार्क करून समोर पोस्टर सुद्धा लागला, दहीहंडी उत्सव 2024। प्रथम पारितोषिक 5,55,555 आणि समोर ग्राउंड होते, कार्यकर्ते समोर ग्राउंड होते। आणि आता आपण ग्राउंड कडे पोहोचलोय। सुरुवात करते, हे सगळं अविस्मरणीय आहे। हा अविस्मरणीय क्षण टिकवण्यासाठी आणि हा अविस्मरणीय आनंद लुटण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही इकडे स्टेजकडे या। कारण काय आहे की आपल्या कोकणातले प्रत्येक सण हे अविस्मरणीय असतात। सगळ्यात मोठं गणेशोत्सव आता येतो ना, त्याच्या आधी गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा जो उत्सव आहे याचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही या आणि तुमच्या आनंदासाठी माननीय कार्य सम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचं खूप खूप स्वागत करतो।
बरीचशी दहीहंडी पथकं पडून गेलेली आहेत महाराजा. तशीच परत भर जाऊ दे महाराजा. सगळ्यांना निरोगी आयुष्य दे महाराजा. आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यांचा रेकॉर्ड ब्रेक करून आमच्या मनातलं आपलं माणूस आपलं आमदार हे बहु मतात निवडून लवकरात लवकर कॅबिनेट मिनिस्टर होते महाराजा. जे जे विरोधक ताण त्याच्या घरच्यात काढले महाराजा. आणि 25 असलेल्या नसलेल्या सगळ्यांना सुखी दे. आणि आमच्या या दहीहंडी उत्सवाचं नाव हे महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगाच्या पटलावरती जाऊ दे महाराजा. सावंत साहेब यांनी श्रीफळ वाढवून आता उद्घाटन झालेलं आहे. बरेचशी दहीहंडी पथकं इथे आलेली आहे. चित्तधराडक असे घर इथे लावणार आहे. आणि हा अविस्मरणीय सोहळा बघण्यासाठी माननीय आमदार नितेशजी राणेसाहेब पुरस्कृत आणि कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित या दहीहंडी उत्सवाला मी आमदारांच्या तर्फे सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. सगळ्यांनी याचा आनंद लुटा. सगळी दहीहंडी पथकं इथे आलेली आहेत. ती दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेली आहेत. त्यामुळे ते लावणारे जे थड आहेत ते तुम्ही बघा. आता लगेच शशांक कल्याणकर आयोजित हे सुरू करा. आलेली आहे. आता लवकरच इथे दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल. त्याच्या आधी मी ऑर्केस्ट्रा सुरू करण्याची विनंती करतो. हे देवा तुझ्या दारी गुणगात गाया तुझ्या माणसाचा जन्म साई बाया. हे देवा दिली हा
स्पर्धेचे भागविधाता यांचं स्वागत करा। सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांचं स्वागत करत आहे आणि ह्याला आमच्या कोकणचे संस्कार असं म्हणतात। मोठ्या साहेबांनी स्वतः स्वागत न करून होता वेगळ्या पाहुण्यांचं पहिला स्वागत करायचं सांगितले आणि ऐसूनच कोकणच्या संस्कारांना सुरुवात झाला आणि या संस्कारात राहणारे तरुण गाव ऐसं स्टेजवर उपस्थित आहेत एक निलेश राणे सर यांचं आम्ही स्वागत करतो। आदरणीय राणे साहेब, निलेश राणे साहेब, नितेश राणे साहेब आणि सुप्रसिद्ध अभिनेते सोनू सूद या सगळ्यांचं स्वागत, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत। सर्व गोविंदा पथक चेंबूरचं पथक आहे तुमचं नाव काय? बालवीर गोविंदा पथक। किती लोक आले आहेत? किती लोक आले आहेत? 188। आणि केव्हा निघालात? काल रात्री निघालो 12 वाजता। आता पोहोचला किती? 4 वाजता। दुपारी किती वाजता पोहोचला? आणि आता थर लावून पुन्हा निघणार? ओके, तर हे बालवीरवाले आहेत चेंबूरचं पथक। चेंबूरचं पथक आलं इकडे चेंबूर। गोविंदा पथकाने इकडे व्यासपीठाकडे येऊन आपली नोंदणी करायची आहे, इथे भेट द्यायची आहे। भगवान श्री नमस्कार केलेला आहे आणि हर नावाने सुरू इथून जवळ उभं आहेत चालू
हॅलो. किती थराची सलामी आहे? किती? 8 थराची सलामी देत आहेत राजवीर गोविंदा पथक चेंबूर. जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होत जाऊया. टाळे. संपत झाले. हॅलो. जोरदार टाळ्या होते. जोरदार. माननीय आमदार नितेश राणे पुरस्कृत बालवीर गोविंदा पथक चेंबूर. बालवीर भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित आणि माननीय नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सव 2024 मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. व्यासपीठावर उपस्थित नारायण राणे साहेब, निलेशजी राणे साहेब, नितेशजी राणे साहेब आणि अन्य पदाधिकारी या सगळ्यांकडून तुमच्या सगळ्यांचं स्वागत. किती रुपये गावले? बालवीर गोविंदा पथक चेंबूर यांनी थर लावायला सुरुवात केलेली आहे. 8 थर लावणार आहे. किती वेळात 8 थर लावतात बघूया. आणि हा चित्त थरारक खेळ बघण्यासाठी तुफान गर्दी आहे. व्यासपीठावर आदरणीय नारायण राणे साहेब, नितेशजी राणे साहेब, निलेशजी राणे साहेब आणि सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि हा याची देही याची डोळा असा सोहळा बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर आहे. 8 थराची सलामी देण्यासाठी बालवीर गोविंदा पथक चेंबूर मुंबई हे सज्ज झालेले आहेत. 5 थरापर्यंत व्यवस्थित गेलेले आहेत. आणि आता खरं कसं आहे, शांतपणे एकावर एक गोविंदा जाऊन तो थर लावतोय आणि एकावर एक 3 गोविंदा उभे राहून 3 एक्के उभे करून त्यांनी सलामी दिलेली आहे. ह्या 8 तारासाठी जोरदार टाळ्या.
कॉम्पिटिशन मध्ये आमच्या बालवीर चेंबूरचा दुसरा नंबर। महिला पथक राजापूर, शिवशक्ती गोविंदा पथक राजापूर। सौरभ खडपे यांनी स्टेजवर यायचंय। आणि राजापूर महिला पथक आता थर लावायला सुरुवात करते आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांना जरा प्रोत्साहन द्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण महिलांचं पथक आहे। माननीय आमदार नितेशजी राणे पुरस्कृत आणि कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित जयंती महोत्सव 2024 मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। महिला पथकाने थर लावायला सुरुवात केलेली आहे आणि 6 थर ते लावणार आहेत। राजापूरचा आहे आणि शिवसेना पदाधिकारी सौरभ खडपे राजापूर यांनी स्टेजवर यायचंय। सौरभ खडपे राजापूर। अरे बोल बजरंग, वा 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 वा, यशस्वीरित्या असे 6 थर महिलांनी लावलेले आहेत। वा वा, जोरदार टाळ्या होऊ द्या। त्यांनी 6 थर लावण्याचा प्रयत्न केला। त्या शिवशक्ती महिला पथक राजापूर साठी जोरदार टाळ्या। स्वागत करतायत लोकप्रिय आमदार नितेशजी राणे साहेब। शिवशक्ती महिला पथक राजापूर हे परत एकदा 6 थराचा प्रयत्न करतायत। त्यांना जोरदार टाळ्यांनी प्रोत्साहन द्यायचंय। महिला पथक आहे। सहा थर लावतायत। 5 थर त्यांचे लागलेले आहेत आणि 6व्या थराच्या प्रयत्नात आहेत। शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर आणि महिला असून 3 1 लावलेले आहेत। त्याच्यासाठी जोरदार टाळ्या। आणि थोड्याच वेळात यशस्वी सलामी देणार आहेत त्या। वाह वाह वाह, क्या बात है। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। त्यांनी सलामी दिलेली आहे। शिवशक्ती महिला पथक राजापूर यांचा आम्ही